पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पत्र मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना लिहिलंय। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना पत्र लिहित या पत्रात त्यांनी देशाच्या सुरक्षेवर झालेल्या या मोठ्या आघाताची गंभीर दखल घेत संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, तातडीनं हे अधिवेशन बोलवावं अशी मागणी या पत्रात खरगेंनी केलेली आहे। देशभरात वाढत्या दहशतवादी घटनांवर संसदेत व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे आणि सरकारनं या परिस्थितीवर कोणती पावलं उचलली आहेत, कोणती पावलं उचलणार आहेत यावर माहिती जनतेसमोर दिली जायला पाहिजे असं खरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे। फक्त मल्लिकार्जुन खरगे नव्हे तर राहुल गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। पहलगामच्या बैसरन व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनं संपूर्ण देशच हादरलेला आहे। एका बाजूला मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पत्र लिहिलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष अधिवेशन बोलवा असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी, काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांसाठी झिपलाईन सारखे साहसी खेळ आपल्याला बघायला मिळतात। हल्ल्याच्या वेळी अहमदाबादमधून गेलेले पर्यटक ऋषी भट यांनी झिपलाईनवर स्वतःचा सेल्फी व्हिडिओ शूट केला। ते झिपलाईनवर असतानाच झाडांमागे दबा धरून बसलेले दहशतवादी अचानक समोर आले आणि त्यांनी पर्यटकांवर गोळीबार करायला सुरुवात केली। गोळीबाराची पुसटची सुद्धा कल्पना नसलेला ऋषी भट व्हिडिओ शूट करत राहिला। या व्हिडिओत जीव वाचवण्याकरता पर्यटक धावपळ करत असताना बघायला मिळतात, तर काही पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे। एक व्हिडिओ आपण बघतोय, गोळीबाराची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2, या कॅमेरा 1 मध्ये हा ऋषी भट स्वतः सुद्धा दिसतो आहे। तो नेमका त्यावेळी झिपलाईनवर होता आणि तो झिपलाईन करत असताना स्वतःचा सेल्फी काढत होता। त्या सेल्फीमध्ये खाली तुम्हाला बघायला मिळेल दहशतवादी झाडामागे लपून बसले होते, पुढे आले। आता हा एक व्यक्ती गोळी लागल्यानंतर खाली पडताना दिसतोय। या सगळ्याची या ऋषी भटला अजिबात कल्पना नव्हती। तो वर झिपलाईनवर होता, त्याने व्हिडिओ सुरू केला आणि त्यानंतर तो झिपलाईनने पुढे जातोय तेव्हा खाली काय घडतंय त्याचा व्हिडिओ चित्रित झालेला आहे त्याच्या सेल्फीमध्ये। आणि हे कॅमेरा 2 जे आहे ते सुद्धा ताजी दृश्य गोळीबारादरम्यानची समोर आली। वेगवेगळे व्हिडिओ जेव्हा समोर आले त्यातनं ती दृश्य समोर आले कॅमेरा 2ची। दरम्यान ऋषी भट यांनी बैसरन व्हॅलीतला आपला व्हिडिओ शेअर केल्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA झिपलाईन ऑपरेटरला चौकशी करता ताब्यात घेतलेला आहे। त्याचं घडलं असं की झिपलाईनवर जाण्यापूर्वी ऑपरेटर काहीतरी पुटपुटला। ऑपरेटरच्या या कृतीवरून ऋषी भट यांनी संशय व्यक्त केलाय। हा व्हिडिओ समोर आल्यावर NIA ताबडतोब झिपलाईन ऑपरेटरला ताब्यात घेतलाय। झिपलाईनवर नेमकं काय घडलं ते पुन्हा एकदा तो बघूया व्हिडिओ। डाउटफुल वो बंदा लग रहा है क्योंकि मेरे आगे 10 बंदे गए थे, वो 10 बंदों में कहीं भी उसने कुछ जिक्र नहीं किया है। बट जब मैं कर रहा था तब उसने 3 बार अल्लाहू अकबर ऐसे 3 बार बोला। दूसरा बंदा जो पीछे था वो कुछ उर्दू की किताब पढ़ रहा था। ये सारी चीज़ अहमदाबाद 23 तारीख को पहुंच के हम फैमिली के साथ वीडियो देख रहे थे, तब मेरे माइंड में और मेरे बड़े भाई के माइंड में आई कि अभी तक के कोई वीडियो में ये चीज़ नहीं और यहीं पे ये बंदा बोल रहा है और फायरिंग शुरू हुई। तो वो मुझे थोड़ा डाउटफुल लग रहा है, इसीलिए मैंने आज तक वो वीडियो कहीं अपलोड नहीं किया था। फिर थोड़ा सिक्योरिटी चेकिंग करके मेरे को बोला गया तो मैंने वो वीडियो अपलोड किया।